तर या ठिकाणी आता मनसे नेते अविनाश जाधव हे देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि अनेक ओला उबेरच्या रिक्षा चालकांना या ठिकाणी मनसे स्टाईलनी मारहाण करताना आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी अविनाश जाधव असतील, रवींद्र मोरे असतील, हे देखील या ठिकाणी अविनाशजी हातात कायदा घेतात तुम्ही ओला उबेरच्या रिक्षा चालकांना मारहाण करून। बरं कायदा आम्ही घेतो, मग काल त्याने हातात घेतलं होतं ते काय होतं? ज्या पद्धतीने तुम्ही आता बघाल आल्यावर हे लोक मुख्य रस्त्याला, हा ठाण्याचा मुख्य रस्ता आहे विवियाना मॉल मध्ये, गाडी लावली आहे, गाडीच्या स्टेअरिंगवर त्यांनी त्यांचे दोन्ही पाय ठेवलेत आणि मोबाईलमध्ये खेळत बसलेत। ही जागा आहे का गाड्या लावायची पार्किंगला? आणि ज्या पद्धतीने तुम्ही बसताय त्या पद्धतीने तुम्ही तुमचा अरेरावीपणा पुन्हा दाखवताय। यात जेवढे ओलावाले आम्हाला भेटले त्यात एकही मराठी ओलावाला नाही आहे। माझं मत आहे नीट पोट भरा आणि निघा। आम्हाला इथे माज दाखवण्याचा प्रयत्न करू नका। जर आम्हाला माज दाखवण्याचा प्रयत्न केलात तर जबरदस्त माज आमच्यामध्ये पण आहे। आम्ही महाराष्ट्र सैनिक आहोत, राज ठाकरेंचे सैनिक आहोत। जर तुम्ही लोकांबरोबर चुकीचं वागणार असाल तर आम्हाला तुमच्याबरोबर चुकीचं वागताना कुठलीच वाईट वाटणार नाही। करणाऱ्याला गुन्हा दाखल झाला नाही। बघा, मी पोलिसांना त्यांच्यावर जो गुन्हा टाकला, माननीय उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं 307 दाखल होणार, बरोबर आहे? तर मी त्यांना तेच म्हटलं की कृपया जे त्यांनी म्हटलं ते करून दाखवा। हां, केस टिकेल की नाही ते नंतर बघू, पण आता त्यांना एक भीती बसली पाहिजे की जर अशा प्रकारची कुठलीही घटना आम्ही केली तर आमच्यावर कायद्याचा बडगा बसतो, हे दाखवण्याची एक चांगली संधी आहे। कारण जे तुम्ही जर बघाल तर त्या दिवशी जांभळी नाक्याला झालेल्या घटनेत आरोपींना अटकच नाही केली, ते दुसऱ्या दिवशी पुन्हा तिथे होते। आता ती वेळ आलेली आहे की तुम्ही याच्यामध्ये हे जे कोणी लोक आहेत ज्यांना माज आला आहे त्यांना धडा शिकवण्याची वेळ आहे, ती पोलिसांनी शिकवावी। पण तुम्ही देखील या ठिकाणी काही कार्यकर्त्यांनी काही रिक्षा चालकांना, ओला चालकांना मारहाण केलेली आहे, तुम्ही समर्थन करता का नाही? म्हणजे त्यांनी आमच्या लोकांना मारल्यावर काही होत नाही, बरोबर आहे? आम्ही मारल्यावर लगेच त्याचं समर्थन होणार की नाही याच्यावर प्रश्नचिन्ह उचललं जातं। वारे वा, असं कसं होईल ना? एका वृद्ध माणसाला, 80-85 वर्षाला माणसाला दगड टाकेपर्यंत मारताना त्याला लाज नाही वाटली, आम्हाला का लाज वाटली पाहिजे? आणि मग यातनं एक प्रवृत्ती तयार होते, यांना जागेवरच ठेचलं पाहिजे, काय व्हायचं ते होत्या। परिवहन मंत्री म्हणतात की कुठेतरी त्यांना सूट दिलेली आहे मराठी शिकण्यासाठी। माझं मत आहे की जे लोक 15-15 वर्ष राहून मराठी शिकले नाहीत ना, ते तुम्ही 2 धडे शिकवून काय शिकणार नाही आहेत। ज्याला मराठी येते त्याच्याकडेच परमिट राहील, हा नियम लागू करावा तरच काहीतरी होईल, नाही तर अशा घटना रोज घडतील। साहेबांनी काय उत्तर आलं का ठाण्यातल्या संदर्भात? मला आदरणीय साहेबांचा कॉल आला होता, ज्या व्यक्तीला मारलं त्याची चौकशी केली, विचारपूस केली आणि हे जे कोणी आहेत त्यांना योग्य तो धडा शिकवण्याची जी काही साहेबांची एक शैली आहे त्यात आम्हाला सांगितलं आणि तो ज्याने केलं त्याला आम्ही सोडणार नाही, एवढं नक्की। या ठिकाणी स्वतः मनसे नेते अविनाश जाधव या ठिकाणी आलेले आहेत, ज्या ठिकाणी रात्री मारहाण झालेली आहे। ओला उबेरच्या ड्रायव्हरनी एका या ठिकाणी वयोवृद्ध व्यक्तीला मारहाण केली होती। त्या संदर्भात आता पोलीस देखील शोध घेत आहे, ज्याला मारहाण झाली आहे त्याची देखील या ठिकाणी शोध घेतला जात आहे। मात्र पाहायला गेलं तर अशा विवियाना मॉल असेल, ज्युपिटरच्या आजूबाजूच्या परिसरमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी परप्रांतीय ओला उबेरांचा वावर असल्यामुळे या ठिकाणी मनसे स्टाईलने या ठिकाणी त्यांना उत्तर दिलेलं आहे। सध्या आता विवियाना मॉलच्या प्रशासनाशी देखील ते बोलणं करत आहेत, त्यामुळे नक्कीच कुठं ते मनसेने आता कायदा हातात घेतलेला आहे। आले की लगेच रवी मोरे साहेब आमची पोरं येतील, ठीक आहे? आता तुम्ही पण मॉल म्हणून एकही मला इथे उभा नाही दिसला पाहिजे, ती जबाबदारी पण तुमची। मॉल म्हणून मला जर इथे दिसले तर आम्ही जाम हातपाय काढेपर्यंत यांना भरू, लक्षात ठेवा। चलो, विवियाना मॉल आहे, या मॉलच्या बाजूच्या परिसरात कुठल्याही ओला उबेर परप्रांतीय दिसला नाही पाहिजे अशी थेट या ठिकाणी इशारा मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिलेला आहे। पाहू शकतो मनसेचे सर्व कार्यकर्ते, रवींद्र मोरे देखील या ठिकाणी आले आहेत, पदाधिकारी देखील जमलेले आहेत। थोड्या वेळापूर्वी ओला उबेरच्या वाहन चालकांना या ठिकाणी आत्ता चोप देण्यात आलेला आहे आणि याच ठिकाणी आता नक्की पाहायला गेलं तर या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की 307चा गुन्हा दाखल करावा। पोलीस या संदर्भात कशा प्रकारचं पाऊल उचलणार हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र आजूबाजूच्या परिसरातल्या ह्या ओला उबेरच्या ज्या गाड्या आहेत त्या त्वरित या ठिकाणी मनसेने हटवून या ठिकाणी धडा शिकवलेला आहे, त्यामुळे कायदा हातात घ्यायला लावू नका असा देखील इशारा या ठिकाणी दिलेला आहे। त्यामुळे आता येणाऱ्या काळात पाहायला गेलं तर ज्या व्यक्तीने मारहाण केली आहे वयोवृद्ध व्यक्तीला, त्या संदर्भात आता कशाप्रकारे दखल पोलीस प्रशासन घेणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरा अजयसह गणेश सुरा, TV9 मराठी, ठाणे।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.